नमस्कार. सगळ्यांना अत्यंत वेदनादायक बातमी जी की आपल्या सोशल मीडियावर दिसते. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथील ही घटना. 3.5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा मृतदेह दगडाने मुलीला आधी ठेचला आणि मग त्या मृतदेहाला शेणामध्ये पुरला. आणि हा करणारा नराधम होता 65 वर्षीय. हा 65 वर्षीय नराधमाला कुठल्याही पद्धतीचा शासनाचा वचक न होता का? त्याच्या मनामध्ये थोडीफार देखील भीती नव्हती का? असं कृत्य करताना त्याची माणुसकी किंवा त्याचा अंतःकरण कुठे गेलं होतं? हा सगळ्यात मोठे प्रश्न आज समाजामध्ये उपस्थित होताना दिसत आहे. या सगळ्या गोष्टी तर झाल्या मित्रांनो, या सगळ्या गोष्टी घडत आहेत आजूबाजूला. कधी स्वारगेटची घटना, कधी चाकणची घटना, कधी वेगवेगळ्या ठिकाणात महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात. पण त्याच्यावर कायदा नाही का? तर याला कायदा हा उद्धव ठाकरे यांच्या काळात एक शक्ती कायदा पारित करण्यात आला होता. आता हा शक्ती कायदा दोघं सभागृहामध्ये पारित देखील झाला आणि हा कायदा पारित झाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे मित्रांनो. मग केंद्र सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी नाही का? केंद्र सरकारला हे असे मुद्दे काढून नाही घेता येत का की ज्यांचे निकाल लवकरात लवकर लावून तो कायदा पारित केला जाऊ शकतो? हा कायदा जर पारित झाला तर असे जे काही नराधम आहेत यांना 15 ते 20 दिवसामध्ये फाशीची शिक्षा ही ठोठावण्यात येईल. पण याकडे न मोदी सरकारला वेळ आहे लक्ष द्यायला, ना ते अमित शहाला. यांना लक्ष द्यायला कुठे जागा आहे? तर महिला आरक्षण, महिलाचा जो काही मध्यंतरी 2-3 दिवसांपूर्वी त्यांनी तो कायदा आणला होता जेणेकरून त्यांना मतदानाच्या वेळेस फायदा होईल. अशा पद्धतीचे कायदे काढण्यासाठी यांना वेळ आहे. तात्काळची सभा बोलून, सभागृह बोलून तिथे यांना चर्चा करायला वेळ आहे. पण असे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आज भारतामधील महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायला यांना वेळ नाही आहे. यांना फोटो सेशन करायला वेळ आहे. नरेंद्र मोदीला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो सेशन करायला वेळ आहे. अमित शहाला त्याच्या मुलाचं भविष्य बनवायला वेळ आहे. इतर जे काही मंत्री संत्री आहेत यांना आपलं घरदार बनवायला वेळ आहे. पण यांच्याकडे वेळ नाही. सर्वसामान्य जनतेला कशा पद्धतीने न्याय देता येईल याच्यासाठी यांच्याकडे वेळ नाही आहे. आणि म्हणूनच आज अशा पद्धतीच्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. एवढी क्रूरता, एवढं भयानक चित्र नुसता विचार जरी केला, हा 65 वर्षाचा नराधम याला कशा पद्धतीची शिक्षा देणं अपेक्षित आहे मित्रांनो. यासाठी सरकारने काय गोष्टी करून ठेवल्यात? सरकारमध्ये काही नियम काही आहेत का? तर तो होता शक्ती कायदा. आणि तो शक्ती कायदा यांनी जवळपास 5 ते 6 वर्षांपासून लटकवून ठेवलेला आहे. पण हे अद्याप देखील त्याच्यावर विचार करत नाहीये, त्याला पारित करीत नाहीये. याला कारणीभूत केंद्र सरकार, हे BJP सरकार. तुम्हाला काय वाटतं? हा कायदा किती लवकर पारित होणं गरजेचं आहे? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. धन्यवाद.